प्रेमासाठी माणूस खूप काही करू शकतो, काहीही करू शकतो. त्याच्या मनात आलं तो जीव पण देऊ शकतो आणि जीव घेऊ सुद्धा शकतो. पण काही लोकं असे असतात, की त्यांचं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं, त्या प्रेमाला, त्या व्यक्तीला प्राप्त करण्यासाठी काही असे रस्ते घेतात, की ते रस्ते खूपच अवघड असतात. जीव घेणं देणं ही सोपी गोष्ट राहिली, पण प्रेम मिळवणं आणि ते पण एखाद्या जादूटोणा करून त्या पद्धतीनं प्रेम मिळवणं फार भयानक आहे. आजच्या कथेमध्ये त्याच प्रकारचं काहीतरी मी तुम्हाला सांगणार आहे. एक मुलगा होता रमेश नावाचा. तो एका शॉपवर काम करायचा. त्याच्यासोबतच काम करणारी एक मुलगी होती आणि तिचं नाव ज्योती असं होतं. रमेश आणि ज्योती हे दोघंही जण खूप चांगले मित्र होते. त्यांच्यासोबत दुसरे दोघं जण होते. असा 4 जणांचा ग्रुप होता आणि ते 4ही जण एकमेकांसोबत खूप चांगल्या पद्धतीनं राहायचे आणि चांगल्या पद्धतीनं मैत्री निभवायचे. पण जो रमेश होता त्याला जी ज्योती होती ना ती आवडायची. हळूहळू म्हणजे त्याच्या मनामध्ये ना तिच्याबद्दल फिलिंग भरलेल्या होत्या. त्याला खूप वाटायचं की यार आपण हिला प्रपोज करावा, बोलावं आणि त्याने 1-2 वेळेस प्रयत्नसुद्धा केला. पण जेच तिच्यासमोर जायचा, प्रपोज करायचा की याची हिंमत तुटून जायची. आणि जी ज्योती होती ती रमेशला खूप चांगला मित्र मानायची. असं की एक असतो ना की बाबा चांगला मित्र आहे, बोलायचं आहे आणि बोलूयात आणि शेवटपर्यंत चांगला मित्रच राहूयात, अशा पद्धतीनं. तर ज्योतीच्या मनामध्ये काही नव्हतं, पण रमेशच्या मनामध्ये होतं. तर असे खूप दिवस गेलं आणि खूप दिवस झाल्याच्या नंतर एक दिवस ज्योती रमेशला म्हणते, की आज थोडा उशीर झाला आहे कामावरून आपल्याला सुटायला. त्यांना सुट्टी थोडी उशिरा झाली होती, अंधार पूर्ण पडलेला होता. तर त्यावेळी ज्योती रमेशला म्हणते, की "यार मला तू माझ्या घरी सोडतो का?" त्याच्याजवळ मोटरसायकल होती. आता जो रमेश आहे तो म्हणला, की "ठीक आहे, मी सोडतो तुला." त्याने ज्योतीला घेतलं आणि तिच्या घरी नेऊन सोडलं. आता त्याच्या घरी नेऊन सोडण्याच्या अगोदर जो रमेश होता तो त्याच्या शॉपमध्ये काम करत असताना त्याला एक पेन्सिल भेटते, म्हणजे खेळणं भेटतं एका पेन्सिल टाईप आणि तो ती हातामध्ये घेतो. तर त्या शॉपमधला दुसरा जो माणूस असतो तो म्हणतो, की ते विश मागण्याची एक वस्तू आहे. ती वस्तू ओपन करायची, चालू करायची, विश मागायची आणि नंतर ती मोडायची. तुमची जी पण विश आहे ती पूर्ण होईल. आता रमेशला ही गोष्ट थोडीशी वेगळी वाटली, की बाबा काय या काळामध्ये सुद्धा असल्या काही गोष्टी होतात का? म्हणजे ह्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत. तरी पण रमेश काय करतो, ते घेतो आणि खिशामध्ये ठेवतो. आता संध्याकाळी त्या ज्योतीला तो नेऊन सोडताना त्याच्या घरी जातो. घरी गेल्याच्यानंतर मोटरसायकलवरून ज्योती खाली उतरते आणि समोर जाते. समोर गेल्याच्यानंतर तिच्या घराकडं हा रमेश आपल्या खिशामधून ही वस्तू काढतो, चालू करतो आणि म्हणतो, की या जगामध्ये ज्योती सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर करावं. दिवस-रात्र प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक घंट्याला तिच्या डोक्यामध्ये मी असावं. असा तो विश मागतो आणि ती जी वस्तू आहे ती मोडतो. ती वस्तू जशी मोडली तशी ज्योती तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते आणि याच्याकडे पाठीमागं वळून बघते. आता याला या वस्तूवर भरोसा नव्हता, की ही वस्तू काम करेल का म्हणून. त्या विश मागण्याच्या वस्तूवर ज्योती याच्याकडे परत येते आणि म्हणते, "तुला काय बोलायचं आहे का?" म्हणला. हा म्हणला, की "नाही, मला काय बोलायचं नाही." ज्योती म्हणते, "ठीक आहे, तुला काय बोलायचं नसेल तर मी जाते." ज्योती परत जाते, परत वापस येते, परत म्हणते, की "यार खरंच रमेश तुला काय बोलायचं नाही आहे का?" रमेश म्हणतो, "नाही, मला काहीच बोलायचं नाही आहे." ज्योती परत जाते, परत वापस येते आणि रमेशला म्हणते, की "रमेश यार मला ना एकल्याला राहू वाटत नाही आहे." आता ज्योतीच्या जागेवर राहायची ती रूम करून राहायची. तर ज्योती रमेशला म्हणली, की "मला तुझ्यासोबत घेऊन चल ना, मला आज एकल्याला नाही राहू वाटत." मग रमेश म्हणला, की "ठीक आहे, तू माझ्या रूमवर चाल." आता रमेशसुद्धा रूम करून राहायचा. रमेश त्याला घेऊन गेला आपल्या रूमवर आणि रूमवर घेऊन गेल्याच्या नंतर ते रमेश जे आहे तो दुसरीकडे आपला अंथरूण टाकतो आणि ज्योतीला त्याच्या बेडवर झोपायला लावतो. तर तिथं गेल्याच्या नंतर ज्योती अंथरुणावर गेल्याच्या नंतर ती तिचं शर्ट पूर्ण काढते. ती पूर्णपणे ब्रावर होते आणि रमेश तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर रमेश थोडा अनकम्फर्टेबल फील होतो. याची हिंमत होत नाही. हा खाली झोपण्याचा प्रयत्न करतो. तर ती ज्योती त्याला म्हणते, की "रमेश यार प्लीज खाली झोपू नको, माझ्याजवळ ये." रमेश म्हणतो, की "यार तू शर्ट काढलंस ते थोडं विचित्र वाटते, प्लीज घाल ना." ते म्हणले, की "का? काय झालं? इथं कोण आहे दुसरं आपल्याला पाहण्यासाठी?" रमेश तिच्यापाशी जातो आणि झोपतो. आता झोपल्याच्या नंतर एक मुलगा, एक मुलगी जर जवळ अशा पद्धतीने झोपले, तर काय होतं?
ते झालं त्यांच्यामध्ये. सगळं झाल्याच्या नंतर रमेश त्या ज्योतीला विचारतो की तू माझ्यावर प्रेम करते? ज्योती म्हणते की हां, मी तुझ्यावर प्रेम करते आणि तुझ्यावर प्रेम करते म्हणूनच मी तुझ्यासोबत आलेली आहे. आता ज्योतीचं हसणं, बोलणं, वागणं आणि बघणं हे फार वेगळं झालं आणि फार डिफरंट. म्हणजे असं की एक नॉर्मल जी ज्योती होती ती नाहीयेच, ही फार वेगळी ज्योती आहे. आणि रमेशला ह्या गोष्टी सगळ्या नोटीस होत होत्या. आता ज्योतीचं जे वागणं आहे ते इतकं एक्स्ट्रीम लेवलवर गेलं ना की रमेश स्वप्नातसुद्धा विचार करत नव्हता. ती त्याच्यावर एवढं जास्त प्रेम करायला लागली की त्या प्रेमाचा रमेशला त्रास व्हायला लागला. रमेश उठला, बाथरूमला जायचं की ज्योती म्हणायची, कुठं चालला? मला पण येऊ दे ना, मला तुला बघायचं आहे. बाथरूमला जात असेल सुद्धा त्यावेळेस सुद्धा ती ज्योती त्याला म्हणायची आणि बाथरूमला जाताना म्हणायची, प्लीज यार मला आय लव्ह यू बोल ना, प्लीज यार मला असं कर ना, प्लीज यार मला एक किस दे ना, प्लीज यार मला एक मिठी दे ना. प्रत्येक मोमेंटवर ती ज्योतीपासून जाणार की ती त्याला असं बोलायची, त्याला अडवायची, त्याला जवळ बोलवायची. आता सुरुवातीला तर रमेशला खूप चांगलं वाटलं. आता दुसऱ्या दिवशी जी ज्योती आहे ती म्हणली, मी कामावर येणार नाही, तू कामावर जा. आता म्हणलं ठीक आहे, मी कामावर जातो. पण जसा हा दरवाजापाशी पोहोचला त्यावेळेस याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की ज्योतीनं तो जो दरवाजा आहे घराचा, त्या दरवाजाला पूर्ण चिकट टेप लावलेले होते, पूर्ण ए टू झेड, इथून तिथून, म्हणजे दरवाजा त्यानं उघडू नये म्हणून. आता जो रमेश आहे तो पूर्णपणे आरबळला. आता त्याला कळलं ना की हे काय प्रकार चालू आहे. आणि तिचं हसणं, बोलणं, अचानक भिणं, अचानक अर्ध्या रात्री उठती, पळती, जाती, रडती, जवळ येती, पुन्हा स्वतः सॉरी म्हणती. म्हणजे खूप विचित्र. तिच्या डोक्यामध्ये, तिच्या शरीरामध्ये असं होत होतं की जी ज्योती आहे ती जी प्रॉपरली होती ती सुद्धा त्याच्यामध्ये एंट्री करत होती आणि जी विष मागून आणलेली ज्योती आहे ना या ना, ती सुद्धा त्याच्यामध्ये एंटर करत होती. म्हणजे खूपच भयानक आणि ब्रुटल पद्धतीनं, ती पाहूच शकत नाही माणूस, इतक्या भयानक पद्धतीनं ती ज्योती त्याच्यासोबत वागायला लागली. आणि ती दरवाजावर लावलेलं चिकट टेप वगैरे, याला कळालं की अरे फारच डिफरंट झालं आहे, खूपच विचित्र वागते. एक नॉर्मली जर कपल एकमेकावर प्रेम करत असेल तर ते अशा पद्धतीनं वागत नाही, पण ही ज्योती त्याच्यासोबत खूपच जास्त ॲग्रेसिव्ह वागत होती. आता ज्योतीनं त्याच्यासाठी एक टिफिन बनवलेला होता. ज्योती त्याला म्हणलं की जाताना जा, टिफिन घेऊन जा आणि जेवण कर आणि ये. हा टिफिन घेऊन जातो. घेऊन गेल्याच्या नंतर तो टिफिन अर्धा खातो. त्याच्या टिफिनमध्ये मटण दिलेलं असतं, चपात्या दिलेल्या असतात. अर्धा खातो. अर्धा खाल्ल्याच्या नंतर त्याच्या पोळीच्या खाली एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं की मटण कसं लागलं. हे मटण आपल्या मांजरीचं आहे, जी मांजर आपली मेली होती 2 दिवसाच्या अगोदर. असं त्यानं वाचलं आणि त्या मटणाकडे बघितलं तर त्या डस्टबिनमध्ये हा पूर्णपणे उलट्या करतो. बघ हे असं कसं करू शकते. हा घरी येतो. घरी आल्याच्या नंतर त्याच्यावर ओरडतो की यार ज्योती, तू असं कसं करू शकते. 2 दिवसाच्या अगोदर ती मांजर मेली होती, तिला शिजवून तू मला चारलंयस. ज्योती म्हणली, काय झालं, तुझं प्रेम होतं ना त्या मांजरीवर, मग चारली म्हणून काय झालं, तुला आवडलं नाही का. आपण ज्या याच्यावर प्रेम करतो त्याला खाल्लं ना तर ते आपल्यात सामावून जातं. ती ज्योती त्याला असं म्हणायला लागली. भाई याचे हातपाय सळसळ कापायला लागले. इतकं भयानक विचित्र प्रकार व्हायलेत की याला समजत नाही. हा शॉपमध्ये जातो, ज्याने याला सांगितलं होतं त्याला म्हणतो की भाई, मला हे विष मागितले हे खरं होते आणि मला हे मोडायचं आहे, याच्यासाठी काय करू. तो म्हणतो की नाही मोडू शकत. एकदा विष मागितली ती मागितली, आणि जर विष मोडायची असेल एकतर तिचा जीव घ्यायचा, समोरच्याचा जे विष मागितली ते मोडून टाकायचं, नाहीतर तुझा जीव घ्यायचा. तू जेव्हा मरशील तेव्हा ही विष संपेल. असं ऐकल्याच्या नंतर रमेशच्या पायाखालची जमीन सरकली की आता मी काय करू. ती ज्योती तसं वागते, तिला काय कळत नाही आहे, कारण की ती तिच्या शरीरामध्ये या विषची पॉवर आहे. जे यानं विष मागितले होते ना की ज्योती माझी व्हावी, या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम तिनं माझ्यावर करावं, तिला प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक घंट्याला, प्रत्येक सेकंदाला मी पाहिजे, माझ्या जवळ ती असावं, असं यानं मागितलं होतं. आणि तसंच व्हायला ती इतकी ॲग्रेसिव्ह झाली याच्याबद्दल की याला कुठं जाऊ पण देत नव्हती. आता याच्या घरी मित्र येतात, याचे जे ज्योतीसोबत याच्यासोबत राहायचे ते मित्र, ते आल्याच्या नंतर घरी बसतात. आता यांचा गेम चालायचा की बाबा नेमकं खेळाखेळी कशी काय ते अशा पद्धतीचा गेम चालायचा. मग गेममध्ये असा रोल होता की कुणाकडे जरी डाव आला त्याने सांगायचं की या माणसाने असं करावं, किंवा त्याच्यामध्ये अशा चिठ्ठ्या होत्या की त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की बाबा या माणसाने ही गोष्ट करावी, त्या माणसाने ती गोष्ट करावी. आणि गेम चालू होतो. गेम चालू होत होता, 1-2 गेम होतो आणि त्या 2-3 गेमच्या नंतर ज्योती जी आहे ही दुसरीकडे बसलेली असते
आणि जो रमेश आहे हा दुसरीकडे बसलेला असतो. रमेशच्या साईडला ती दुसरी एक मुलगी बसलेली असते आणि ज्योतीच्या साईडला दुसरा मुलगा बसलेला असतो. तर रमेश एक चिठ्ठी काढतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की तुझ्या डाव्या बाजूला असलेल्या मुलीला तू एक पप्पी दे, असं तो वाचतो. तो वाचल्याच्या नंतर ज्योती तिथून उठते. त्याच्या साईडला बसलेली जी मुलगी असते तिला धरते आणि तिला बाजूला ओढते आणि तो रमेशच्या साईडला ती ज्योती खाली बसते आणि त्याला म्हणते की आता पप्पी कर, तुझी विश पूर्ण कर. ती त्याची पप्पी घेते. पप्पी घेतल्याच्या नंतर ज्योतीला एक चिठ्ठी उघडते आणि त्या चिठ्ठीमध्ये असतं की एक कहाणी सांग. तर ज्योती खूप भयानक कहाणी सांगते, एवढी भयानक की त्या स्टोरीमध्ये कापण्याचं, मारण्याचं आणि मरण्याचे, रक्ताचे आणि भीतीदायक अशा गोष्टी होत्या. इतक्या ब्रुटल गोष्टी की जसं की आता याला मारायचं, याचा अर्धा मेंदू खायचा, याला तिथं शिजवायचं, मग त्याचा जे स्वाद येतो, तो वास येतो, तो खूप चांगला येतो. आणि ती त्या सगळ्यांना ती गोष्ट सांगते. सगळेजण आश्चर्यचकित होतात. या अगोदर कधीही ज्योती तसं वागली नाही, ज्योतीनं तशा गोष्टी केल्या नाहीत आणि आज अचानक ज्योती असं कसं बोलतीये, असं कसं वागतीये, सगळेजण शॉक. नंतर ज्योती शेवटला म्हणते का रे मी तर मस्करी करतीये, मी जस्ट मजाक करते. मग तिथं ते झाल्याच्या नंतर सगळेजण घरी जातात आपापल्या. ज्योती रमेशसोबत घरी येते. रमेश म्हणतो की यार ज्योती, आजच्या दिवस आपण एकलं राहूयात. आपण जेव्हापासून रिलेशनमध्ये आलो ना तेव्हापासून आपण दोघंजण सोबत राहतोय, तर प्लीज आपण एकलं राहूयात. ज्योती म्हणजे ठीक आहे, एकलं राहूयात. मग ज्योती तिच्या घरी जाते, रमेश त्याच्या घरी जातो, झोपी जातो आणि अर्ध्या रात्री ज्योती तिच्या घरून पायी रमेशच्या घरी येते. रमेशच्या खिडकीमधून रमेशच्या बेडवर जाते आणि रमेशला चिटकून बसते. रमेशला म्हणते की नाही, मी तुला नाही सोडू शकत आणि त्याच्यासोबत ते सगळं काही जे काय करायचं ते करते. आता रमेश ज्योतीला खूप जास्त त्रासलेला असतो. बघा, प्रेम हवंय माणसाला, पण प्रेम या पद्धतीचं नसू नये की जी पद्धत मी तुम्हाला आता सांगतोय. पण रमेश फार तंगला होता आणि फार त्रासला होता की भाई ह्या गोष्टी नेमक्या पाहिल्यात तरी कशा. आता तिची दुसरी मैत्रीण होती रमेशची, तिला तो आणतो, गाडीमध्ये बसवतो आणि सांगतो की माझ्यासोबत असं होतंय, ज्योती माझ्यासोबत असं करतीये. तर ते तिला बोलता वेळेस याला कळतं की तिची ती दुसरी मुलगी याच्यावर प्रेम करते आणि तसं बोलता बोलता याला पप्पी घेणारच की तिकडून ज्योती येते. ती एक इटकर घेते आणि त्या इटकरीमध्ये त्या मुलीचं डोकं फोडते, डोकं त्या रमेशच्या समोर. आणि सगळं झाल्याच्या नंतर ती रमेशला म्हणते की रमेश यार, आय लव्ह यू यार, ही तुझ्यापाशी येऊ लागली, हिला मी काढून टाकलं, तुझ्या माझ्या मनात कोणीच येणार नाही, मी बरोबर केलं ना. रमेश फार भिला. रमेश एवढा जास्त भिला की याला कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही. आता रमेशच्या समोर त्या मुलीला मारून रमेशला म्हणते की हिचं जे मृतदेह आहे ते आपल्याला लंपास करावं लागेल. आणि रमेशचा विलास चालत नाही. तिची ती क्रिपी स्माईल, तिचं ते वागणं, बोलणं, चालणं हे पाहून रमेशची फाटते आणि रमेशला वाटतं आपण जर हिला काही नाही म्हणलो तर ही आपलाच कार्यक्रम करेल. रमेश तिच्यासोबत त्याचे मृतदेह आहे ते ठिकाणावर लावतो, घरात येतं. घरात आल्याच्या नंतर अचानक ती मुलगी झोपी जाते आणि झोपी गेल्याच्या नंतर तिचे डोळे गिळे सगळं काय बंद. आणि नंतर ती म्हणते, ती बोलायला लागते, झोपल्याच्या नंतर बोलायला लागते रमेशला की रमेश यार प्लीज मला मारून टाक, मला मार. रमेश तिच्याकडे बघतो आणि एकदम खाय भरतो की हे असं काय म्हणाली. ती म्हणते की मला मार, मला मारल्याशिवाय विलाज नाही. असं बोलताच ती मुलगी अंथरुणातून उठते. तिच्याजवळ एक लोखंडाचा एक स्टॅच्यू होता. त्या लोखंडाचा स्टॅच्यू ती स्वतःच्या डोक्याला मारू घेते, थड 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 थड. एक विचार करण्याची गोष्ट आहे, एक मुलगी जिच्यावर आपण प्रेम करतो ती आपल्या घरामध्ये येते आपल्यासोबत राहायला, 3-4 दिवस आपल्यासोबत राहते आणि तिचं जे राहणं आहे ते एवढं जास्त ओव्हर असतं की तिच्या राहण्याचा आपल्याला त्रास होतो. आणि शेवटला ती मुलगी तिची स्वतःच्या डोक्यामध्ये मारून घेते, एक मर्डर करते आणि तरीसुद्धा ती आपल्यावर प्रेम करते. किती भयानक आणि क्रेजी, म्हणजे खूप डिस्टर्बिंग काम होतं. आणि शेवटला रमेशला कळतं की यार हे थांबणार नाही, म्हणून रमेश मरायचं औषध घेतो आणि स्वतःचा जीव संपवतो. जसं त्यानं स्वतःचा जीव संपवला तेव्हाच ती मुलगी एक चाकू घेते आणि आपल्या मानेत खुपसवते, ती तिचा जीव संपवते. द एंड. आता हे जे मी तुम्हाला सगळं काय सांगितलं ना की हे एका मूवीचं आहे. मी मूवी बघितली, मला ते सांगता नाही, मी खूप गडबडीमध्ये सांगितलं पण मला दम निघला नाही.
मला असं वाटलं होतं की मी एकदम निवांत सांगून, एकदम हळू सांगू, माझ्या पद्धतीनं सांगू, पण यार कसं की मला दम निघालाच नाही. ती मूव्ही इतकी भयानक आहे, इतकी क्रिएटिव्ह आहे आणि त्याच्यातला जो कॉन्सेप्ट आहे ना, तो इतका भयानक आहे की मी मी तुम्हाला सांगण्यापासून थांबू शकलोच नाही. आणि त्या मूव्हीचं नाव ऑब्सेशन याच्या गावात त्या इंग्लिशच्या त्या मूव्हीचं नाव मी खाली कमेंट बॉक्समध्ये देतोय. ती मूव्ही जाऊन बघा. इतकी भयानक आणि क्रिपी आहे ना, तुम्ही तसा कॉन्सेप्ट आजपर्यंत कधीच बघितला नसेल.